परिमळ गेली आवोस फुल देठी, परिमळ गेली आवोस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना, एक तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, विठ्ठल विठ्ठल। सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी, हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणवनी किव भाकितसे, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भानु जो भानु आराधियला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरी भक्ती लागोनी तारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विद्यत्रिनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, आई माथा ठेविला, पायी माथा ठेविला, आई माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा, शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला। शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणातला अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। जसं की आपल्याला ज्ञात आहे, आज कैलासवासी सौ लीलाबाई भागीनाथ जाधव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांची एक हृदय आठवण म्हणून प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा हा या ठिकाणी संपन्न होतो आहे। मला आल्यानंतर खरं तर समाधान यासाठी वाटलं की हे सगळं पाटील जाधव पाटील कुटुंब खूप मोठं आहे, 6 भावंडांचा हा परिवार आहे आणि पोपटरावजी सर्वात मोठे बंधू आहेत आणि त्या सर्व बंधूंनी मिळून त्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होतो आहे। मला विशेष यासाठी वाटलं की हे 6 भाऊ आहेत, त्या प्रत्येकाला एकच मुलं आहे, म्हणजे ते सुद्धा 6 आणि पुढच्या पिढीतही 6। मी म्हटलं नाथ महाराजांशी काहीतरी जुळतंय आकडा, कारण एकनाथ महाराजांचा 6 या आकड्याशी मी नेहमी सांगतो, माझ्या अनेक कीर्तनामध्ये मी वर्णन केलेलं आहे। 6 या आकड्याचा फार जवळचा संबंध एकनाथ महाराजांचा, अनेक गोष्टी एकनाथ महाराजांच्या 6 या तिथीला झालेल्या आहेत, मी अनेक ठिकाणी सांगितलं, परंतु हा योग आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो। एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा जन्मदिवस फाल्गुन वद्य षष्ठी। एकनाथ महाराजांना दत्तात्रेयांचं सर्वप्रथम दर्शन झालं ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी। जनार्दन स्वामींचं निजधाम गमन ज्या तिथीला झालं ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी
एकनाथ महाराजांना सद्गुरू जनार्दन स्वामींचा अनुग्रह ज्या तिथीला झाला ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांनी जलसमाधी ज्या तिथीला घेतली ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. आणि जी ज्ञानेश्वरी आपण सर्वजण वाचतो, जिचं पारायण करतो, एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध ज्या तिथीला केली ती भाद्रपद वद्य षष्ठी. म्हणजे 6 गोष्टी एकनाथ महाराजांच्या जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या त्या षष्ठी या तिथीला पूर्ण झाल्या. म्हणजे 6 आकड्याचा असा संबंध. दुसरा संबंध गुरुपरंपरेचा येतो. एकनाथ महाराजांपासून जी आमच्यापर्यंत परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेमध्ये सुद्धा एकनाथ महाराज हे 6वे पुरुष ठरतात. आदिनारायण, विधी, अत्री, दत्त, जनार्दन आणि एकनाथ. म्हणजे आमच्या गुरुपरंपरेमध्ये सुद्धा एकनाथ महाराजांचं स्थान हे 6व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आणखी एक योग असा की एकनाथ महाराजांचं या भूतलावरती अस्तित्व 66 वर्षांचं होतं. म्हणजे इथे सुद्धा 6 हा आकडा आला. आणि खरं तर मला आणखी एक योग इथे सांगावासा वाटतोय की ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या कैलासवासी सौभाग्यवती लीलाबाई ज्या आहेत तर त्यांचं नाव लीला आहे. आणि आपल्याला कदाचित माहिती नसेल, एकनाथ महाराजांना 2 मुली होत्या, गंगा आणि गोदावरीबाई आणि गंगाबाई. यापैकी एकनाथ महाराजांची जी पहिली कन्या आहे गोदावरीबाई तिला एकनाथ महाराज लाडानी लीला असं म्हणायचे. विठ्ठल विठ्ठल. हो, त्यामुळे असे अनेक साधर्म्य मला जाणवले म्हणून मुद्दाम मी आपल्याला सांगितले. या कार्यक्रमाच्यासाठी हरिभक्तीपरायणशी दत्ता काका जोशी असतील, हरिभक्तीपरायणशी कृष्णा महाराज शिरसाट बेलापूरकर असतील, हरिभक्तीपरायणशी बाळासाहेब महाराज पवार गायनाचार्य असतील, हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज टेकाळे गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण ओंकार महाराज शिंदे असतील, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण किरण महाराज जाधव असतील, त्यानंतर हरिभक्तीपरायण कुणाल महाराज बोल्हे आणि अकोलकर महाराज असतील. आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम ही तारीख या ठिकाणी माझी जुळून आली ते हरिभक्तीपरायण श्रीकांत महाराज खेंगाट यांच्याकडे आम्ही आलो होतो मागे एका कार्यक्रमाच्यासाठी. आणि म्हणून त्यांचा आग्रह होता या ठिकाणी यावं आणि म्हणून आज खरं तर या ठिकाणी येणं झालं. आणि त्याचबरोबरीनं आमचे पोपळगडसुद्धा या ठिकाणी आहेत, आमचे उंडे काका पण या ठिकाणी आहेत. आणि खरं तर ज्यांचा आणि आमचा अत्यंत कमी दिवसांचा संबंध मात्र फार जवळीक लवकर आली असे या परिसरामधलं एक अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण शुभम महाराज, डॉक्टर शुभम महाराज. कारण मोठा अभ्यास त्यांनी या वारकरी संप्रदायाचा आणि तत्संबंधाने केलेला आहे. ही सगळी विद्यार्थी जी आपण पाहतोय ही त्यांनी घडवलेली आहेत. एखाद्या माणसाचं जीवन उभं करणं हे खूप कठीण असतं. पण मला नेहमी वारकरी शिक्षण संस्था चालवणाऱ्यांचं एक खूप वैशिष्ट्य असं वाटतं की ती पिढ्या घडवणारी माणसं आहेत त्यांनी. कारण एक कीर्तनकार हा फक्त ही विद्यार्थी म्हणजे सगळेच काही कीर्तनकार होतील असं नाही आहे, परंतु याच्यातला कोणी मृदंगाचार्य होईल, कोणी गायनाचार्य होईल, कोणी काहीच जरी नाही झालं तरी कोणीतरी एक चांगला माणूस म्हणून तरी समाजामध्ये येईल. आणि हे वरदान एक प्रकारे ह्या वारकरी शिक्षण संस्था ह्या प्रकाराला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे पिढ्या घडवण्याची ताकद ही या वारकरी शिक्षण संस्थेच्या चालकांना प्राप्त झालेली आहे. आणि त्यापैकी शुभम महाराजांचा आणि त्यांच्याही ठिकाणी मी कार्यक्रम केलेला आहे. आणि आपल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं होतं मोठं. आणि त्यामुळे खरं तर राजेंद्रदासजी महाराज आपल्या कार्यक्रमाला जे आले ते खरं तर शुभम महाराजांच्यामुळेच आले. कारण पैठणला प्रसिद्ध वक्ता आहे, आपल्या सर्वांना कल्पना असेल. राजेंद्रदासजी महाराज म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसाला, भक्ती क्षेत्रातल्या क्षेत्रातल्या माणसाला राजेंद्रदासजी महाराज माहिती नाहीत असं असू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि असे राजेंद्रदासजी महाराज हे पैठणला गोदावरी परिक्रमेसाठी आले होते. आणि आपला कार्यक्रम योगायोगाने त्याच वेळी होता. आणि म्हणून महाराजांना सांगितलं, त्यांचे चांगले संबंध महाराजांशी, आणि त्यांनी त्या ठिकाणी महाराजांना आणलं आणि त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला होता. त्यामुळे अशा अनेक आठवणी या परिसरातल्या अनेक लोकांमध्ये सुद्धा मी काही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत. असो, मी जास्त वेळ आपला घेणार नाही इतर गोष्टी बोलून. मात्र या कुटुंबाबद्दल निश्चितच मला समाधान वाटतं. आणि एक होतकरू ज्याला आपण कुटुंब म्हणतो
आणि प्रगतिशील शेतकरी. मला फोटो दाखवण्यात आले. माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आपल्या भारताचे यांच्या हस्ते पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला ते कुटुंब, त्या कुटुंबापैकी ही सगळी मंडळी आहेत. आणि त्यामुळे ही सगळी एकत्र अशा पद्धतीने राहतात. एक आदर्श समाजासमोर निर्माण होत असतो. या ठिकाणी लीलाबाईंच्या संबंधाने काही ओळी इथे लिहिण्यात आलेल्या आहेत आणि त्या ओळी मला सांगायच्या नाहीत किंवा त्या ओळी सांगण्यासाठी मी नाहीये, परंतु इथे एक भावना म्हणून त्या ओळीकडे आपण बघू शकतो की तुम्ही पुनर्जन्म घ्यावा. पुनर्जन्म घ्यावा ही भावना त्यांच्या कुटुंबियांनी म्हणा किंवा जे कोणी ते छापणार आहे त्यांनी म्हणा व्यक्त केली आहे. आणि त्या भावना कुटुंबियांच्या व्यक्त करण्यासाठी म्हणून त्या पत्रिकेवरती आलेल्या आहेत. पण खरं सांगू का, पुनर्जन्म घेण्यासाठी हा जन्म नाहीये, तर जन्म मरणाचा निराश व्हावा म्हणून हा जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे काय? पुनर्जन्म म्हणजे काय? हा जन्म संपला की पुढचा जन्म प्राप्त होतो, पण पुढचा जन्म प्राप्त होऊ नये याच्यासाठी हा जन्म आहे. ही गोष्ट आपण विसरत चाललेलो आहोत. पुढचा जन्म आम्हाला मिळूच नये आणि या जन्म मरणाच्या चक्रातून आम्ही सुटावं याच्यासाठी खरं तर हा मनुष्याचा जन्म आहे. कारण एक योनी कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये कोटी कोटी याचा अर्थ कोट्यावधी नाही तर अनेक वेळा एकाच योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि उत्तरोत्तर आपल्याला चांगली योनी म्हणजे चांगल्या जन्माचा अनुभव आपल्याला घेत आपण मनुष्य जन्मापर्यंत आलेलो असतो. आणि मग मागच्या जन्मामध्ये जे काही चांगलं काही पाप पुण्य केलेलं असतं त्या योगानं मनुष्याची योनी आपल्याला प्राप्त झालेली असते. आणि मी मागे सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे, समान पाप आणि समान पुण्य जेव्हा होतं तेव्हाच मनुष्याचा देह आपल्याला प्राप्त होतो. हो, ज्ञानोबारांनी नाथ महाराजांनी सगळ्याच संतांनी सांगून ठेवलेले की समान पाप आणि समान पुण्य जेव्हा असतं तेव्हाच मनुष्याचा देह आपल्याला प्राप्त होत असतो. आता हे समान करणं थोडंसं अवघड असतं बरं का. कमी किंवा जास्त करणं खूप सोपं आहे. मी नेहमी हे उदाहरण देतोच. मी हे का सांगतोय, कारण आजच्या विषयामध्ये काही फार तुम्हाला भक्ती शिकवायचं वगैरे नाही. हा देह कशासाठी आहे, या देहाचा विनियोग आपण कसा करावा हा आजचा विषय असल्यामुळे या संबंधानेच विचार वारंवार आपल्याला अशा प्रकारच्या कार्यक्रमातून प्राप्त होत असतात. समजा अखंड हरिनाम सप्ताह असेल तर कधीतरी नामपर असतं, कधीतरी संतपर असतं, परंतु इथे आपल्याला सावधानतेचा इशारा संत महात्म्यांनी दिलेला आहे. असे अनेक अभंग आहेत. संतांनी असं काही सांगितलं नाही की पुण्यस्मरणाच्या दिवशी घेण्याचे अभंग, असं काही नसतं. किंवा आता बऱ्यापैकी भजनी मालिकेमध्ये दिलेलं असतं की अंत्ययात्रेचे अभंग, असं काही संतांनी अंत्ययात्रेचे अभंग म्हणून ते लिहिलेले नाहीयेत. परंतु या देहाच्या संबंधाने ज्या कारणानं उदासीनता निर्माण होईल अशा आशयाचे अभंग हे साधारणतः अशा वेळी घेतले जावेत अशी सामान्य अपेक्षा असते आणि तशा अर्थाचे अभंग त्यासाठी घेतले जातात. म्हणून या प्रकारच्या कीर्तनामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर कुठलाही कीर्तनकार असो, कुठलाही प्रवचनकार असो, आपल्याला या देहाच्या तुच्छते संबंधाने बोलताना दिसतो. या जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्याच्या संबंधानं बोलताना दिसतो. त्यामुळे आजचं कीर्तन हे वैयक्तिक आपल्यासाठी असं प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे तो इनविन 100 वर्षासाठी प्राप्त झालाय. 100 वर्ष माणसं जगत नाहीत. 100 वर्ष माणसं कोणीही जगत नाहीत. ऐसा विरळा एखादा 100 वर्ष जगतो, त्याच्याही पुढे जगणारी काही माणसं आहेत. मात्र 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय करायला नको हे जरी आपल्याला यातून कळालं, या कीर्तनातलं एक जरी वाक्य आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर निश्चितपणे आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पुनर्जन्माचा विचार मी आपल्याला सांगत होतो की पुनर्जन्म म्हणजे काय. अनेक अशी शास्त्र आहेत आपल्याकडे. षड दर्शन आहेत ज्याला आस्तिक दर्शन म्हणतात आणि 3 नास्तिक दर्शन आहेत. त्यापैकी पुनर्जन्म मानणारा न मानणारा चारवाक जर सोडला तर बहुतांश सगळ्या लोकांनी पुनर्जन्म कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये स्वीकारलेला आहे. मग ते जैन असो किंवा बौद्ध असो. या तत्वज्ञानामध्ये सुद्धा, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा महायान हीनयान याच्यात अनेक 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 उपप्रकार पडत गेलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाचं काही ना काहीतरी तत्वज्ञान हे समोर आलेलं आहे. परंतु चारवाक जर सोडला तर बाकीच्या सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी पुनर्जन्म मानलेला
मानलेला आहे, कशा ना कशा तरी प्रकारे पुनर्जन्म मानलेला आहे. चार्वाकांनी का मानला नाही? कारण देहाच्या भोवती फिरणारं त्याचं तत्वज्ञान आहे. यावत जीवम सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, हे त्याचं सामान्यतः तत्वज्ञान आहे. चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्यांना दिसतं ते सत्य आहे, जे डोळ्यांना दिसत नाही ते सत्य नाही. डोळ्यांना माणसं दिसतात, माणसं सत्य आहेत. डोळ्यांना मंडप दिसतोय, मंडप सत्य आहे. डोळ्यांना देव दिसत नाही, देव सत्य नाही. इतकं सरळ सरळ त्याचं गणित आहे. आणि सामान्यतः 95% जास्त लोक हे खरं तर चार्वाक विचाराची आहेत. आपल्याला जरी वरवर आपल्याला ती पारमार्थिक दिसली, भक्ती करत असताना दिसली, तरी सामान्यतः प्रत्येकाची भावना काय असते? जे दिसतं ते आहे आणि जे दिसत नाही ते नाही. आपल्याला ते चार्वाकाशी काही देणं घेणं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं की चार्वाक सोडून बाकीच्या सगळ्यांनी पुनर्जन्म मानलेला आहे. आता हा पुनर्जन्म म्हणजे काय? तर आपला हा जो देह आहे, हा देह पडल्यानंतर आपल्या आत्मा आपला निघून जातो. मात्र तो कुठे जातो? तर तो दुसऱ्या देहाला धारण करत असतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय, आपण गीतेमध्ये भगवंतानं जे सांगितलेलं आहे, ज्या प्रकारे आपण एखादा सदरा काढल्यानंतर, एखादं वस्त्र अंगातून काढल्यानंतर दुसरं धारण करतो, त्याप्रमाणे तो आत्मा एका देहाला सोडता झाला की दुसऱ्या देहाला तो धारण करत असतो. बस एवढं सरळ गणित भगवंतानं सुद्धा गीतेमध्ये या संबंधाने दिलेलं आहे. पण पुनर्जन्म प्राप्त करून घ्यायचा का नाही, हा खरा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये सुद्धा मला दोन गोष्टी समोर येतात की पुनर्जन्म प्राप्त केलेला चांगला असं एक उत्तर आहे, आणि पुनर्जन्म न झालेला बरा असं दुसरं त्याचं एक उत्तर आहे. त्याचं कारण असं आहे की कोणाच्या संबंधानं ही चर्चा सुरू आहे याच्यावर ठरत असतं की पुनर्जन्म घेणं चांगलं आहे का वाईट आहे. बघा तुम्ही, संत महात्मे आपल्याला काय करतात? वारंवार म्हणतात की या जन्म मरणाच्या चक्रातून तुमची मुक्तता झाली पाहिजे, तुम्ही हे सगळं सोडलं की परमात्मा स्वरूप झालं पाहिजे, पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही, असं आपल्याला वारंवार संत महात्मे वेगवेगळ्या प्रमाणानं सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात. मात्र जेव्हा स्वतःच्या संबंधानं विचार असतो तेव्हा काय असतं? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, आम्हाला गर्भवासाला घाल असं संत महात्मे म्हणतात भगवंताला, आणि तुम्हा आम्हाला सांगतात की मुक्त व्हा, पुन्हा जन्माला येऊ नका. त्याचं कारण महत्वाचं असं आहे की तुम्ही आम्ही जर जन्माला आलो तर पुन्हा संसारच करणार आहोत, आणि संत महात्मे जन्माला आले तर ते काय करणार आहेत? परमार्थच करणार आहेत. येऊन करायचं असेल तर परमार्थ करा, आणि परमार्थ करायचा असेल तरच नरदेहामध्ये पुन्हा या, आणि जर का तसं होणार नसेल तर तुम्ही जन्माला न आलेले बरे. आणि आम्ही कशासाठी जन्माला येऊ? घेईन मी जन्म यासाठी देवा, नवी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, चरण सेवा साधावया, चरण सेवा साधावया, नवी जन्म यासाठी देवा, नवी जन्म यासाठी देवा, नवी जन्म यासाठी देवा, नवी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संताचे हरिनाम कीर्तन संताचे पूजन. येईन मी जन्म यासाठी देवा, तुकोबाराय सांगतात, यासाठीच मी देवा पुन्हा जन्माला येणार आहे. तुझी चरण सेवा त्यानिमित्तानं आम्हाला करता येणार आहे. म्हणजे संत महात्मे जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते जन्माला आल्यानंतरही भगवत भक्तीच करतात. भगवत भक्ती घडावी म्हणून ते काय करतात? पुन्हा जन्माला येतात. एक प्रमाण तुकाराम महाराजांचं अतिशय सुंदर आहे. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. भोगही प्राप्त होणार आहे आणि मोक्षही प्राप्त होणार आहे, परंतु या भजनानंदामध्ये, या पंढरीच्या वाटेमध्ये, त्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन झालेले आहेत की त्या भुक्ती, त्या भोगाकडे आणि त्या मुक्ती, त्या मोक्षाकडे कोणी पाहायला तयार नाही. म्हणजे हा भजनानंद संत महात्म्यांना एवढा जवळचा आहे, एवढा आनंददायी आहे की त्यांना या भोगाला आणि मोक्षाला प्राप्त करून घेण्याची अजिबात लालसा शिल्लक राहिलेली नाही.
ही भूमिका त्यांची आहे म्हणून त्यांनी जन्म घ्यावा असं म्हटलं तर हरकत नाही. पण तुम्ही आम्ही पुन्हा जन्म घेणं म्हणजे पुन्हा संसार चक्रामध्ये अडकणं आहे. खरं तर माणसाने काय करावं तर या सगळ्याच्या सगळ्या कर्माचा त्यांनी ऱ्हास करावा आणि नवीन कर्मच निर्माण करू नये अशी अपेक्षा शास्त्रकारांनी आपल्याकडून व्यक्त केलेली आहे. काय व्यक्त केली आहे भावना की जन्मोजन्मी जे पाप पुण्य आपण केलं आहे तो संचित म्हणजे तो कर्माचा जो साठा आहे तो या जन्मामध्ये प्रारब्ध म्हणून संपवून टाकायचा. भोग भोगून संपल्याच्या नंतर पुन्हा नवीन कर्म करायचं नाही म्हणजे पुढचा जन्म प्राप्त होत नाही. अतिशय सोपं. आपल्याला मी नेहमी सांगतो की आपल्याला कर्माचा सिद्धांत प्रत्येक सनातन वैदिक हिंदू धर्मियांना किमान कर्माचा सिद्धांत माहिती असणं अपेक्षित आहे. कर्माचा सिद्धांत काय आहे? कर्माचा सिद्धांत असा आहे की आपला जन्म जो आज आपल्याला मनुष्याचा प्राप्त झालाय हा काही आपला पहिला जन्म नाहीये. आपल्याला अनेक जन्मामधून या जन्मापर्यंत या जन्माची प्राप्ती झालेली आहे. मग जे जन्मजन्मी आम्ही पाप पुण्य केलेलं आहे त्याचा साठा काही ना काहीतरी असेल की नाही. म्हणजे बँकेमध्ये जर आपण काही रक्कम ठेवलेली असेल तर कळत न कळत थोडी थोडी करून का होईना त्याच्यावरती व्याज होत जातं की नाही आणि ते आपल्याला मिळणार आहे की नाही. तशा पद्धतीनं आमच्या जन्मोजन्मी जे काही पाप पुण्य केलंय त्याचा जो साठा आहे त्याला संचित म्हणायचं आणि ते संचित या जन्मामध्ये भोगून संपवायचं म्हणजे ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो. काही माणसं अशी असतात की खूप प्रयत्न करतात, एखाद्या गोष्टीसाठी फार प्रयत्न करतात की अमुक एक गोष्ट मला प्राप्त झाली पाहिजे, अमुक एक गोष्ट प्राप्त झाली पाहिजे. कितीही प्रयत्न केले तरी त्याला जर ती गोष्ट साध्य झाली नाही तर आपण काय म्हणतो हे त्याच्या प्रारब्धात नाही असं आपण म्हणतो. मग प्रारब्धात नाही म्हणजे काय तर त्यांनी किती जरी कर्म काही तशा पद्धतीनं केलं तरी त्याच्यात बदल होणार नाही. पण गंमत ऐका, एक गोष्ट घडली तर मात्र प्रारब्ध बदलू शकतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा जनार्दनी भोग प्रारब्धाचा. सर्वांना विनंती आलेल्या पाहुण्यांना सुद्धा आणि आलेल्या मंडळीला कृपा करून दर्शनाचा कीर्तन झाल्यावर घ्या, मध्ये मध्ये येऊ नका. विनंती आहे सर्वांना, कृपा करून विनंती आहे. आता कोणी मध्ये मध्ये येऊ नका. विठ्ठल विठ्ठल एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. भगवंताची कृपा जर झाली तरच प्रारब्धाचा नाश होऊ शकतो आणि त्याच्यासाठी कायमचं आणि सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे सुदामा ब्राह्मणाचं आहे. आपल्याला सर्वांना कथा माहिती आहे. सुदामा ब्राह्मण गरीब होता, त्याच्या बायकोला असं वाटायचं कृष्ण जर का त्यांचा मित्र आहे तर काहीतरी धन मागावं आणि याच्यासाठी त्या सारखं त्याला प्रेरणा द्यायची नवऱ्याला की तुम्ही जा कृष्णाकडे आणि काहीतरी मागून घ्या. पण त्याला नको वाटायचं. कथा मोठी आहे पण अगदी सूक्ष्मातून मी आपल्याला सांगतो आणि थोडक्यात आपल्याला सांगतो. तिथे गेल्याच्या नंतर परमात्म्याने अवस्था बघितली सुदाम्याची. म्हणले अरे काय सुदामा तुझी काय परिस्थिती आहे? धोतर 4 ठिकाणी गाठ मारून बांधून ठेवलेले आहेस, काय परिस्थिती आहे रे तुझी? एक काम कर, चल हे घे माझं पितांबर धारण कर बरं आणि हे काय सगळं हे घे, माझे दागिने घे. दागिने घातले, जेवायला बसलो. घरच्यांचा विचार येऊ लागला की घरचे उपाशी आहेत, मुलं बाळ उपाशी आहेत आणि आपण एवढं सुग्रास जेवण करतोय, काय करावं? पण काही नाही, भगवंतानं सांगितल्याप्रमाणे खाल्लं. आता ते पोहे खाल्ले वगैरे हे सगळा भाग झाला आणि त्याच्या मनामध्ये असा विचार सुरू झाला की कृष्णाला मागू की नको मागू. आपल्या पत्नीनं ज्या कारणासाठी आपल्याला पाठवलंय ते करू की नको करू, कारण एवढा मोठा आपला मित्र आहे आणि मित्रासमोर हात पसरणं कसं काय योग्य आहे असा विचार आला. पण त्यांनी विचार केला की नको मागायला म्हटले. कृष्णाला सांगितलं आता बराच वेळ झालाय, निघू का म्हणले मी आता. कृष्णाने सांगितलं हो निघ. सुदाम्याला असं वाटू लागलं की भगवान तरी जाणतील माझी भावना, मला काय हवंय काय नकोय, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. नंतर बोल रे दादा.
नंतर बोल, कीर्तन चालू. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हाला सगळं कळतंय, त्यामुळे कदाचित परमात्म्याला कळेल अशी भावना सुदाम्याची होती. पण कृष्ण कसं काही दाखवत नव्हता. त्याने विचारलं, निघू का म्हणले कृष्णा. हो चालेल निघ म्हणले. पाय जड जड होऊ लागले की परिमळ गेली आवोस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. एकाच चरणामध्ये एकनाथ महाराजांनी दृष्टांत आणि सिद्धांत मांडलेला आहे. फुलातला सुगंध निघून गेल्यानंतर ते फूल कोणत्याही कामाचं ज्याप्रमाणे राहत नाही, त्याप्रमाणे या देहातून आत्मा निघून गेल्यानंतर या देहाचा काहीही उपयोग नाही. परिमळ गेल्या ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. म्हणून भोगामध्ये हे आयुष्य व्यतीत करायचं नाही आहे. सामान्यतः माणसाला जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे ते ऐशारामामध्ये जावं असं वाटतं. साहजिक आहे, व्यवहारामध्ये असं प्रत्येकाला वाटावं, वाटणं अपेक्षित आहे, त्याशिवाय व्यवहार सुद्धा घडणार नाही. मात्र त्यामध्ये आसक्ती कामाची नाही. ययाती राजाची कथा आहे बघा, पुराणांतरी आलेली आहे. दोन मैत्रिणी, शर्मिष्ठा आणि देवयानी. देवयानी म्हणजे शुक्राचार्यांची मुलगी आणि शर्मिष्ठा एका राजाची, वृषपर्वाची मुलगी. नदीमध्ये, तलावामध्ये स्नान करत होत्या आणि समोरून कोणी महापुरुष येताना दिसले. बाकीच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या जणी धावल्या आणि पटपट पटपट त्यांनी निर्वस्त्र स्नान करत होत्या. पटपट पटपट अंगावरती वस्त्र धारण केली. पण ह्या देवयानीनं काय केलं, शर्मिष्ठाची वस्त्र अंगावर धारण केली. शर्मिष्ठा म्हणजे राजकुमारी आहे. त्या राजकुमारीला राग आला की एका ब्राह्मण पुत्रीनं राजकुमारीचे कपडे घालावेत, आणि ती तिला अपमानास्पद काहीतरी बोलू लागली. देवयानी ही साध्या बापाची मुलगी नव्हती. शुक्राचार्य म्हणजे दैत्य गुरु आहेत. त्यांची पात्रता म्हणजे स्वतंत्र राज्य उभं करण्याची क्षमता, अनेकांना उभं करणारे शुक्राचार्य, आणि त्यांची मुलगी. आणि तिला दुखवलं, वाईट वाटलं. त्यांनी काय केलं, तिच्याकडची वस्त्र तर काढून घेतली आणि त्या देवयानीला एका विहिरीमध्ये टाकून दिलं. सगळ्या जणी निघून गेल्या. ययाती राजा तिकडे काही शिकारीला वगैरे आलेला, तहान लागली म्हणून त्या विहिरीपाशी गेला आणि लक्षात आलं की एक स्त्री आतमध्ये आहे. आतमध्ये असणारी जी युवती आहे ती निर्वस्त्र आहे. त्या ययाती राजाने स्वतःची वस्त्र दिली, खाली टाकली, तिने अंगाभोवती गुंडाळली आणि राजाने हात दिला आणि हात पकडून ती वर आली. देवयानीनं सांगितलं की आजपर्यंत मला स्पर्श कोणी केलेला नाही आणि तुम्ही तर माझा हात पकडलात. एकदा तुम्ही माझा हात पकडलात म्हणजे आता तुम्ही माझे पती. मी तुम्हाला पती म्हणून वर्ण करते. तुम्ही कोण आहात? तिने सांगितलं, शुक्राचार्यांची मुलगी आहे. ययाती राजा विचार करू लागला. त्या काळच्या वर्णाश्रम धर्म पद्धतीप्रमाणे विचार करू लागला, आपण क्षत्रिय, ब्राह्मणाची मुलगी आपल्याला कशी चालेल? तिने सांगितलं, माझी जशी इच्छा आहे तसं होणं अपेक्षित आहे, कारण तुम्ही मला स्पर्श केलाय. झालं. दोघे जण शुक्राचार्यांच्याकडे गेले आणि शुक्राचार्यांच्याकडे गेल्यानंतर सगळी हकीकत देवयानीनं सांगितली. शुक्राचार्यांना राग आला. आता या ययाती राजाला आपली मुलगी द्यायची म्हटल्याच्या नंतर त्याने होकार दिला, काय हरकत नाही, तुझी इच्छा आहे ना, काय हरकत नाही. पण त्या मुलीनं एक अट अशी टाकली. तो जो राजा आहे वृषपर्वा, तो खरं तर शुक्राचार्यांच्या पायापाशी आला, म्हणला मला क्षमा करा, कारण ब्राह्मणाचा कोप शापादपी शरादपी. शुक्राचार्यांनी जर शाप दिला तर हे राज्य शिल्लक राहणार नाही हे वृषपर्वाला माहिती होतं. तो पायातळी आला आणि त्यांनी सांगितलं मला क्षमा करा. परंतु देवयानीनं सांगितलं की मी तुम्हाला क्षमा करेल, पण तुमच्या मुलीला मी कदापि क्षमा नाही करू शकत. शुक्राचार्यांना विनंतीवरून सांगितलं की माझं आणि ययातीचं लग्न झाल्यानंतर, ययाती मोठा राजा होता, माझं आणि ययातीचं लग्न झाल्याच्या नंतर ही राजकन्या माझ्याकडे दासी म्हणून यावी. असं म्हटल्याच्या नंतर राजाने मुलीला विनंती केली शर्मिष्ठेला, आणि शर्मिष्ठेने ती मान्य केली, कारण सगळं राज्य जाण्यापेक्षा एक माणूस मेलेला बरा. ते चाणक्याची नीती आहे की नाही, की कुटुंब वाचण्यासाठी
एका माणसाचा त्याग करावा, गाव वाचण्यासाठी एका घराचा त्याग करावा, देश वाचवण्यासाठी एका गावाचा त्याग करावा, असं आहे की नाही? तिने विचार केला, जर माझ्या दासी होण्यामुळे जर का आपलं राज्य वाचत असेल तर काही हरकत नाही, म्हणून दासी म्हणून स्वीकारलं. झालं. हे दोघं तिथे गेले. देवयानी आणि ययातींना 2 मुलं झाली. आता 2 मुलं झाल्याच्या नंतर त्या शुक्राचार्यांनी अट अशी टाकलेली होती की दासी म्हणून जरी ही शर्मिष्ठा तुझ्याकडे राजा आली तरी तू मात्र तिचा अंगीकार कोणत्याही परिस्थितीत करायचा नाही, शब्द दिलेला. मात्र 2 मुलं झाल्यानंतर ही राजकन्याच होती महाराज. तिच्याही मनामध्ये ती युवती भावना होती. तिने त्या राजाला ययातीला विनंती केली की तुम्ही माझा पण स्वीकार करा, जसा माझ्या मैत्रिणीचा स्वीकार केला तसा माझा पण स्वीकार करा. आणि भावना अवश्य होऊन ययातीनं तिचा स्वीकार केला आणि तिच्यापासून 3 मुलं झाली. काही वर्षानंतर देवयानीला 3 तेजस्वी मुलं जेव्हा दिसली तेव्हा तिने त्या मुलांना चौकशी केली, तुमचे पिता कोण आहेत? त्यांनी सांगितलं ययाती. ठीक आहे, तिला काही वाटलं नाही. आई कोण आहे तुमची? आणि शर्मिष्ठा नाव घेतल्याच्या नंतर मात्र तिला राग आला, कारण शब्द घेतला होता बापाने शब्द घेतला होता ययातीकडून की हिला स्पर्श करणार नाही, हिच्या विषयी मनामध्ये काही भावना निर्माण होऊ देणार नाही. मात्र अशी परिस्थिती झाल्यानंतर ती वडिलांकडे गेली आणि सांगितलं की म्हणले बाबा असं असं झालंय. ययाती माफी मागू लागला, मात्र शुक्राचार्यांनी माफ केलं नाही. त्यांनी सांगितलं माझा शब्द तू मोडलायस, आत्ताच्या आत्ता तुला वृद्धापकाळ तुला येईल, जवळ येईल, तू म्हातारा होशील असा शाप दिला. आणि अंगावरती सुरकुत्या त्याच क्षणाला निर्माण झाल्या. परिस्थिती अशी झाली, अनेक वर्ष पुढे निघून गेले. अनेक वर्ष निघून गेल्याच्या नंतर हा ययाती विचार करू लागला की मी तरुण असणारा, सर्व गुण संपन्न असणारा राजा, पण एका शापामुळे माझी ही अवस्था झाली. माझे भोगही भोगायचे राहिलेत अजून. मी तारुण्यामध्ये होतो आणि अचानकपणे म्हातारा झालो. असा विचार आला. शेवटी देवयानी सुद्धा विचार करू लागली की आपला नवरा वृद्ध झाल्यामुळे फार पंचायत सगळ्या गोष्टीची झाली, राज्यकारभार चालवता येत नाही, काही होईना. मग वडिलांकडे विनंती केली, म्हणले त्याला काहीतरी उश्शाप द्या. उश्शाप देत असताना शुक्राचार्यांनी असा उश्शाप त्याला ययातीला दिला की तुला 5 पुत्र आहेत, त्या 5 पुत्रांपैकी कोणत्याही एका पुत्राचं आयुष्य जर तू घेतलंस तर त्याचं तारुण्य तुला आणि तुझं म्हातारपण त्याला जाईल. असं म्हटल्याच्या नंतर काही हरकत नाही म्हणला. आणि हा आपल्या 5ही तरुण पुत्रांच्या समोर त्या ययातीनं प्रस्ताव मांडला. मला सांगा, एक बाप म्हणून ही गोष्ट योग्य आहे का? आपल्या मुलाचं तारुण्य घ्यायचं आणि आपलं म्हातारपण आपल्याला पुत्राला द्यायचं कशासाठी? भोगासाठी. पण भोग भोगणारा माणूस असा असतो की त्याला आपण काय करतोय हे कळत नसतं. कामातुराणाम न भयम न लज्जा. कामातुर असणाऱ्या माणसाला न कशाची भीती असते, न कशाची लाज असते. मुलांसमोर प्रस्ताव ठेवला की मला तारुण्य प्राप्त होण्यासाठी माझं म्हातारपण कोणी घेणार आहे का? असा प्रस्ताव जेव्हा दिला तेव्हा पहिला जो यदू होता, यदू नावाचा मुलगा, ज्याच्यापासून यदुवंश झाला, भगवान श्रीकृष्णाचे जे मूळ पुरुष आहेत तो यदू, हा या ययातीचा प्रथम पुत्र. त्यांनी सांगितलं मला भक्तीमध्ये रस आहे, मला या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहायचं आहे. बाकीच्याही पुत्रांनी काही ना काहीतरी कारण दिली, पण शेवटचा जो पुत्र आहे पृथू, त्यांनी सांगितलं बाबा मी तुमचं म्हातारपण घ्यायला तयार आहे. आणि ते म्हातारपण त्यांनी त्याला दिलं. त्याचं तारुण्य स्वतः घेतलं आणि पुन्हा ययाती राजा तरुण झाला. कशासाठी? भोग भोगण्यासाठी. वर्णन असं आहे, भोग किती काळ भोगावेत? 5 वर्ष, 10 वर्ष, 100 वर्ष, 500 वर्ष, 1000 वर्ष, 1000 वर्ष त्यानं ते आयुष्य भोगलं. मुलाचं तारुण्य भोगलं आणि भोग भोगू लागला. पण कालांतरानं त्याच्या लक्षात आलं की हे किती जरी भोग भोगले तरी आपल्या मनाचं समाधान होत नाहीये. आगीमध्ये तूप टाकल्याप्रमाणे, तुपाची आहुती दिल्याप्रमाणे तूप टाकून कधी आग विझत नसते, तर ती वाढत असते. त्याच्या लक्षात आलं आणि हे आपण आयुष्य व्यर्थ घालवलं. आणि मुलाला विनंती केली की माझं म्हातारपण, माझं तारुण्य तुला घेऊन टाक आणि माझं म्हातारपण मला देऊन टाक. आणि पुन्हा अदला बदल केली आणि त्यानंतर त्या मुलाला त्यांनी पुढचा राजा केलं, ज्याच्यामुळे आपल्या पृथ्वीला पृथ्वी हे नाव पडलं, तो पृथ्वी राजा.
ही गोष्ट, ही कथा सांगण्याचं तात्पर्य काय? 1000 वर्ष भोग भोगलेले आहेत, पण 1000 वर्ष भोग भोगून मुलाचं तारुण्य घेतलं तरी सुद्धा समाधान नाही. म्हणजे व्यवहारामध्ये आपल्याला समाधान कदापि प्राप्त होणार नाही. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितले, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते भोगून फक्त संपवायचं, मात्र त्यामध्ये आसक्त राहायचं नाही. जोपर्यंत हा आत्मा आपल्या शरीरात आहे तोपर्यंतच या देहाला महत्व आहे. एकदा आत्मा निघून गेला तर त्याला काही महत्व शिल्लक राहणार नाही त्या देहाला. आणि म्हणून जोपर्यंत हा देह आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंतच आपण चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्यात, तीर्थयात्रा कराव्यात. जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये, तोवरी तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जा ये चुकू नको. तीर्थयात्रा कधीपर्यंत करायची? जोपर्यंत आपल्या हातापायामध्ये बळ आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करायची. बरीच माणसं म्हातारपणामध्ये तीर्थयात्रा करतात. म्हाताऱ्याला आता राज्यातल्या राज्यात जर का प्रवास करायचा असेल तर बऱ्याचपैकी वृद्धांना तो फुकट असतो, म्हणून वृद्ध लोकच जास्त प्रवास करताना पाहतो बसनी. कारण काय? म्हातारपणामध्ये घरामध्ये बसणं अपेक्षित आहे. ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मात्र अशा गोष्टी आमच्याकडनं घडत नाहीत. आमचा जसा जसा वृद्धापकाळ जवळ येतोय तशी तशी आमची भोगाची लालसा वाढत चाललेली आहे. ही भूमिका आपण लक्षात घ्या. आपण स्वतःच्या मनाला विचारा की आपण सुद्धा याच भूमिकेवरती आहोत. आपलं जे वय झालेलं आहे त्या वयामध्ये आपण काय करायला हवं आणि आपण काय करत आहोत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू तरुण जाण्याच्यासाठी आपण क्षणाक्षणाला हा विचार केला पाहिजे. म्हणून जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत आपल्या देहाच्या माध्यमातून आपण परमात्म्याची भक्ती करू शकतो. कोणत्याही प्रकारची भक्ती आपण करू शकतो. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशा नवविधा प्रकारच्या भक्तीपैकी कोणतीही जी एक भक्ती तुम्हाला आम्हाला प्रिय असेल, तुम्हाला आम्हाला श्रेयस्कर असेल, तुम्हाला आम्हाला प्रेयस्कर असेल, ती भक्ती आपण करायला हरकत नाही. भक्तीसाठी सुद्धा निश्चितपणे अधिकार असला पाहिजे. मात्र भक्तीमध्ये प्रवेश करा. जसा जसा आपण प्रवेश करू तसं तसं आपल्याला परमात्म्याचं कृपा वरदान प्राप्त होत राहील आणि त्यानंतर आपलं आयुष्य हळूहळू घडत जाणार आहे. म्हणून आयुष्य आपल्याला किती दे? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे का. अल्प आयुष्य म्हटलेलं आहे. किती? 100 वर्षाचं. शतवर्षाची गणना. नाथ महाराज म्हणतात तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 100 वर्षाचं अवघा आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या 100 वर्षाच्या आयुष्यातही 100 वर्ष कोणी जगत नाही. 70च्या पुढे माणूस गेला तर बोनस आयुष्य आपण समजतो. मग या आयुष्यामध्ये आपण आताही संसारासक्त राहत असू तर आपल्याला कोणीही तारू शकत नाही. मग आता काय करायचं? तर सगळा व्यवहार आपण भगवंताचं चिंतन करणं ही खरी संत महात्म्यांची अपेक्षा आहे. या वयामध्ये नाही, खरं तर बालपणापासूनच परमार्थ आपल्याकडनं घडला पाहिजे, पण तो घडत नाही. ही सत्य परिस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. बालपणापासूनच आमच्या सगळ्या साधू संतांनी बालपणापासून परमार्थ केला, लक्षात ठेवा. ज्ञानोबारायदिक भावंड किती होती? छोटी छोटी होती भावंड, मात्र परमार्थाचा अधिकार किती. एकनाथ महाराज वयाच्या 12व्या वर्षी घर सोडून सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेले. अवस्था काय आहे? सगळे संत जर तुम्ही बघितले तर बालपणीच सर्वज्ञतावरी तयाते अशी त्यांची अवस्था ही होऊन गेलेली असते. मात्र आपण आत्ता या वयामध्ये आलेलो आहोत. निदान या वयामध्ये तरी आपण अवलोकन केलं पाहिजे. आता उरलेलं किती आहे याचं ज्ञान आपल्याला नाही. आपल्याला जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपण जगत आहोत, लक्षात ठेवा. जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपलं जगणं आहे. कारण आपल्याला माहिती नाही आपल्याला आयुष्य किती आहे. म्हणून आपल्याकडे असलेलं आयुष्य हे आपण भक्ती मार्गासाठी लावावं. त्याच्यामध्ये आसक्ती धारण करण्याचं काही कारण नाही. आणि अशी व्यवहारामध्ये एकनाथ महाराजांच्या जीवनातलंच उदाहरण सांगितलं जातं बरं का. एक माणूस नाथ महाराजांच्याकडे आला. एकनाथ महाराजांना काहीतरी सांसारिक गाऱ्हाणे घेऊन आला. महाराज असं होऊ लागलं, तसं होऊ लागलं, वगैरे वगैरे सांगू लागला. तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख आहे, समाधान आहे, ऐश्वर आहे, माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख, दारिद्र्य, त्रास, कष्ट का? तुमचं जीवन नवरा बायकोचं असेल, मुलाबाळांचं असेल, सगळं आनंदामध्ये आम्हाला पाहायला सापडत आहे. ठीक आहे, प्रारब्धाचे भोग तुम्हाला सुद्धा भोगावे लागतात, पण दुःख जरी आलं तरी तुमच्या चेहऱ्यावरती, मुखमंडलावरती कुठल्याही प्रकारची ग्लानी दिसत नाही. कारण काय? एकनाथ महाराजांनी शांतपणे उत्तर दिलं, बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी तुला एक भविष्य सांगू का म्हणले. सांगा.
8व्या दिवशीचा सूर्योदय तू काही पाहू शकणार नाही बरं का म्हणले. तुझ्याकडे अवघं 7 दिवसांचं आयुष्य शिल्लक आहे. 8व्या दिवशीचा सूर्योदय तू पाहू शकणार नाही असं म्हणल्यानंतर त्यांनी तिथेच डोक्याला हात लावला. म्हणले म्हणजे 7 दिवस माझ्याकडे फक्त शिल्लक आहेत. हो. म्हटलं आता तुम्हाला काय विचारू. म्हणले 7 दिवस शिल्लक आहे. घरी गेला निघून. आणि घरी गेल्याच्या नंतर घरामध्ये सारखी भांडणं किटकिट करणारा आज मात्र शांत होता. खाण्यापिण्यावरून काही मीठ जास्त पडलं, तिखट कमी पडलं तर बायकोला शिव्या घालणारा. बायको विचार करू लागली आज काय झालं. आज तर शांत बसलेत. स्वतः जेवण करून बघितलं. म्हणले आजही तसंच झालंय रोजच्या सारखं जेवण, तरी सुद्धा आज बाबा काही बोलत नाही. काय कारण आहे. काही कळेना. मुलाबाळांना सारखा रागवणारा, फटके मारणारा, चिडणारा बाप आज मुलांना जवळ घेऊन बसू लागला. विचार करू लागला 7च दिवस शिल्लक आहेत, कशाला कोणाशी वाईटपणा घ्यायचा. 7 दिवस जर शिल्लक आहेत तर वाईटपणा कशाला कोणासाठी घ्यायचा. म्हणून बायकोशी चांगलं वागू लागला. तिला विचारलं तुला काय हवं, मुलांना विचारलं तुला काय हवं. ज्याला जे पाहिजे त्याला तो देऊ लागला. अनेक लोकांकडून उसने पैसे घेतले होते. घरामध्ये असून सुद्धा पैसे देत नव्हता. विचार करत होता राहू द्या काही फरक पडत नाही. पण या सगळ्या लोकांना घरी बोलून बोलून व्याजासकट परत केले. विचार करू लागला 7 दिवस शिल्लक राहिलेत, कशाला कोणाचं ठेवायचं काय. झालं. भावाचं शेत कोरून कोरून बांध कोरून कोरून वाढवलं होतं स्वतःकडं. विचार करू लागला कशाला कोणाचं घ्यायचं. 7च दिवस शिल्लक राहिलेले आहेत, काय करायचं आपल्याला. भावाला बोलवलं. हे बघ ह्या खरा बांध आहे, ते तुझं आणि हे माझं आहे. सगळे विचार करू लागले. याच्या वागण्यातला बदल सगळ्यांना जाणवू लागला. याला सुद्धा मात्र समाधान जाणवू लागलं. असं करता करता चांगलं वागता 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 7 दिवस निघून गेले. 7 दिवस रात्र झाली. विचार करू लागला काय केलं बरं आपण 7 दिवसात. तर सगळे सत्कर्म त्याच्या डोळ्यासमोर आले. बायकोशी चांगलं वागलो, मुलांशी चांगलं वागलो, ज्यांची देणी होती ते दिली, विनाकारण न्यायालयामध्ये ज्या केस टाकल्या होत्या त्या वापस घेतल्या, भावाची जमीन त्याला देऊन टाकली. आता काय राहिलं. काहीच राहिलं नाही. सगळं समाधान आहे ना. हां आता समाधानानं मी मरणार आहे उद्या असा विचार करत करत त्याला कधी झोप लागली कळालं नाही. दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्याच्या नंतर त्याचे डोळे उघडले. पण आता एकनाथ महाराजांनी सांगितलं होतं 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकणार नाही. पण डोळे जरी उघडले तरी आपण मेलोय अशा भावनेनं तो पडून राहिला, कारण त्याला वाटलं आपण मेलेलो आहे. बायको बघू लागली. डोळे तर उघडलेत, उठत तर नाही, काय भानगड आहे. हलवून उठू लागली. तो तिच्याकडे बघू लागला, हालचाल करू लागला. आणि त्याच्याही लक्षात आला अरे आपण तर जिवंत आहे. म्हणले मी जिवंत आहे का. बायको म्हणली तुम्हाला काय धाड भरली मारायला. गंमत अशीच असते महाराज. नवरा जोपर्यंत चांगला बोलत शिव्या घालत होता तोपर्यंत शांत होती आणि नवरा शांत झाला की हिची टकळी सुरू झाली. काय झालं म्हणले तुम्हाला मारायला. उठा. त्याने विचारलं खरंच जिवंत आहे मी. अहो जिवंत आहे म्हणले. कोणाशी न बोलता तसाच धावत नाथ महाराजांच्याकडे गेला. ओ नाथ महाराज तुमचं भविष्य चुकलं. तेव्हा सूर्योदय हे बघा 8वा दिवस मी जिवंत आहे. नाथ महाराज म्हणले मग काय करू म्हणले. अहो म्हणले तुम्ही सांगितलं होतं 8व्या दिवशीचा सूर्योदय दिसणार नाही. हो पण झालं ना, जिवंत आहे ना मी. नाथ महाराजांनी सांगितलं हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणले. म्हणजे मला नाही कळालं. नाथ महाराजांना त्यांनी प्रश्न विचारलेला होता की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढे कष्ट असताना सुद्धा समाधानी का आहात, का कोणाला त्रास देत नाहीत, का सगळ्यांशी नीट वागता. त्याचं उत्तर हे म्हटले. त्यांनी सांगितलं कळालं नाही मला. एकनाथ महाराजांनी त्याला विचारलं बाबा 7 दिवसात तू काय केलं सांग म्हणले. सगळं सांगितलं. बायको मुलांशी नीट वागलो, ज्याचं त्याचं त्याला देऊन टाकलं, भावाचं काही जे होता हिस्सा तो त्याला देऊन टाकला, वगैरे वगैरे जे काही केलं. हां कसं वाटलं म्हणले 7 दिवसात. म्हणले महाराज असं समाधान वाटलं की मरताना असा विचार. मी म्हटलं उद्याचा सूर्योदय होणं आपण पाहणार नाही, आज मरताना मी समाधानानं मरणार आहे ही भावना मनामध्ये होती. बस नाथ महाराजांनी सांगितलं बाबांनो तुम्हाला तरी आम्ही 7 दिवस सांगितले, पुढचा क्षण आम्हाला मिळणार आहे की नाही आम्हाला माहित नाही. अशा भावनेनं आम्ही सगळ्यांशी चांगलं वागतो म्हणून तुम्हाला आम्ही असे दिसतो. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत आपण चांगलं जगायचं. लक्षात घ्या आपल्याला
सहकार्य करायला कोणीही नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाण. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाण. इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मंडळी. मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडळी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जातणी. कलामी दुःख भोगी कुंभपाक जातणी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. कर्म जागो सदैवाचा देवा परमुपकारी अंधळ्या दृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चारी. धर्म जागो सदैवाचा देवा परमुपकारी आंधळ्या दृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चारी. सुंदर विचार संत महात्म्यांनी प्रकट केलेले आहेत. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी. शुभम महाराज मला एकाने सांगितलं याच्यामध्ये बायकोचा उल्लेख नाहीये. म्हणजे ती येते का काय म्हणले शेवटी. नाही, इष्ट आलीच, मित्र आलीच, स्वजन आलीच, सखे आलीच. हे चारी जी गुणविशेष आहे ती तिला एकटीला लागू पडू शकतात. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. मनुष्याचा देह जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला असं वाटत असतं की हे मला सहकार्य करतील. मात्र नाथ महाराज म्हणतात पुत्र बंधू कांता संपत्तीचे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती साधूचे संगती हरी जोडे. पुत्र असेल, भाऊ असेल, बायको असेल, फक्त संपत्तीचं कारण सांगितलेलं आहे. काही जण म्हणतील, काही पुरुष ज्यांचं आपल्या पत्नीवर प्रेम आहे ते म्हणतील नाही आमचं आमच्या बायकोवर प्रेम आहे. काही स्त्रिया ज्यांचं आपल्या पतीवर प्रेम आहे ते म्हणतील नाही आमचं आमच्या पतीवरती प्रेम आहे. पण आमचं शास्त्र असं सांगतंय की हे जे प्रेम आहे एकमेकांच्या संबंधानं हे सुद्धा स्वार्थाचं आहे. नवारे जायास्या कामाया जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाया जाया प्रिया भवती. पतीला पत्नी जी आवडते प्रिय वाटते ती पत्नी आहे म्हणून नाही, ती माझ्या काहीतरी कामाला येते म्हणून ती प्रिय वाटते. शास्त्र सांगते इदं न मम नवारे पत्युपकामाय पतिं प्रियं भवती आत्मनस्तु कामाय पतिं प्रियं भवती. स्त्रीला जो पती प्रिय असतो तो पती आहे म्हणून प्रिय नसतो, तो जो पती आहे तो माझ्या कामाला येतो म्हणून तो मला प्रिय. शास्त्र सांगताय आणि शास्त्र कधी चुकू शकत नाही, लक्षात ठेवा. त्रिकाला बाधित सत्य हे शास्त्र सांगत असतं. म्हणून एकमेकांच्या संबंधाने असणारं प्रेम जरी आपण म्हणत असलो तरी ती एक प्रकारची आसक्ती आहे. याचा अर्थ काही बायका मुलं सोडून जायचं असं आमचे संत महात्मे सांगत नाहीत. जवळपास 80% आपले संत जे आहेत ते सगळे काय आहेत, गृहस्थ आहेत. 80% संत जे आहेत ते काहीतरी व्यवसाय करणारे आहेत. म्हणजे संसाराचा त्याग करा आणि परमार्थ करा असं आम्हाला कोणी सांगितलं नाही. एकनाथ महाराजांच्या जीवनाचं सार काय आहे, त्यांच्या तत्वज्ञानाचं सार काय आहे असं जर मला कोणी म्हणालं तर माझ्याकडे एक ओवी मी नेहमी त्यांना उत्तर देऊ शकेन. प्रपंच खणुनी सांडावा मग परमार्थू मांडावा, हा संदेही न लगे करावा, प्रपंचची आघवा परमार्थू होय. हे एकनाथ महाराजांच्या जीवनाचं सार आहे. म्हणजे प्रपंच करत असताना परमार्थाचा त्याग करायचा, परमार्थ करत असताना प्रपंचाचा त्याग करायचा. नाथ महाराज म्हणतात हे करण्याची काही गरज नाही. तुमची अंतःकरणाची वृत्ती जर का भगवत तत्वावर स्थिर असेल तर तुमची प्रपंचातली प्रत्येक क्रिया परमार्थ होणार आहे. विठ्ठल विठ्ठल
आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणीतरी एक मार्गदर्शक असला पाहिजे, ज्याला सद्गुरू अशी संज्ञा संत महात्म्याने आणि शास्त्राने दिलेली आहे. आमच्या जीवनामध्ये एक तरी असा कोणीतरी पुरुष असावा, एक तरी कोणी व्यक्ती असावी की ज्याचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त व्हावं. आमच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असल्या तरी सुद्धा आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतील अशी एक व्यक्ती म्हणजे सद्गुरू आहेत. त्यामुळे परमार्थ करणारी माणसं आहेत, वर्षानुवर्ष परमार्थ करतात, पण सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जात नसतील तर त्यांचा परमार्थ शून्य आहे, लक्षात घ्या. आमच्या सगळ्याच साधू संतांनी सद्गुरूंची शरणागती घेतलेली आहे. ते किती ज्ञानी आहेत. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. चांगदेवांसारखे 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी सुद्धा 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांना शरण येतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. वयाचं बंधन नाहीये बुद्धिमत्तेला. आपल्याकडे 3 प्रकार आहेत: वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध. 3 प्रकारचे वृद्ध आहेत. वयोवृद्ध म्हणजे काय? जो मरत नाही म्हणून जगतोय तो वयोवृद्ध आहे. त्याच्यात त्याचं काही नाही, मरण आलेलं नाही म्हणून चालू आहे जीवन, हा वयोवृद्ध. याच्यात स्वतःचं काही वैशिष्ट्य नाही. मात्र त्यापेक्षा बरा तो तपोवृद्ध आहे की जो काहीतरी साधना करतोय, काहीतरी तप करतोय आणि त्या तपाच्या माध्यमातून काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करतोय. साध्य काय असेल माहिती नाही, पण साध्य करण्याचा प्रयत्न करतोय, हा तपोवृद्ध आहे. आणि त्या तपोवृद्धापेक्षा श्रेष्ठ हा ज्ञानवृद्ध आहे. म्हणून आपल्याकडे एखादा कीर्तनकार वयानं लहान असला तरी सुद्धा मोठी मोठी माणसं त्यांच्या पाया का पडतात? कारण त्यांना असं वाटतं की आपल्यापेक्षा ज्ञानानं हा जास्त आहे, म्हणून ते पाया पडतात. मग वृद्ध कोण आहे? खरा वृद्ध कोण आहे? तर जो ज्ञानवृद्ध आहे तो खरा वृद्ध आहे. म्हणजे उत्तरोत्तर कमी होणारे ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आणि वयोवृद्ध. म्हणजे वयोवृद्ध असणारा माणूस हा प्रत्येक वेळी मोठाच असेल, ज्ञानी असेल असं काही नसतं, तपोवृद्ध असेल असं काही नसतं. म्हणून जो ज्ञानवृद्ध आहे तो खरा वृद्ध आहे. असो, आमच्याकडे आमच्या साधू संतांनी सांगितलेलं आहे की कोणाची तरी एकाची शरणागती असावी. सद्गुरूसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. का सद्गुरूंना शरण जायचं? कारण आम्हाला भगवंताचा मार्ग तो दाखवतो. कोणत्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत जायचंय त्याचा निर्देश तो सद्गुरू करत असतो. म्हणून या देहामध्ये जेव्हा आपण आलेलो आहोत तेव्हा आमच्याकडनं परमार्थ घडावा. संतांनी, नाथ महाराजांनी सांगितलंय की प्रपंच आणि परमार्थ एक रूप झाला पाहिजे आणि अशा पद्धतीचं जीवन आपण जगावं. म्हणून या देहाच्या भोवती फिरणारं हे खरं तर तत्वज्ञाने अभंगाचं आहे. म्हणजे देह आहे तोपर्यंत चांगला वागा. अत्यंत साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर नाथ महाराज आपल्याला सांगतात, परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजूनी किती आहे अवकाश. काळ सातत्यानं आपली वाट पाहत असतो. हा कधी माझ्याकडे एकदा येतो, कधी याला मी चपेटात घेतो आणि कधी माझा यमदंड त्याच्यावरती उगारतो. काळ वाट पाहत असतो, लक्षात घ्या. कारण आपण जे कर्म करतोय बघा, काही माणसं समाजासमोर दाखवत असताना फार स्वच्छ दाखवतात, मात्र आतून फार कलुषित असतात. उलट पण असतं. जाऊ द्या, त्या यमाकडे सगळ्या गोष्टींचा हिशोब आहे. हा, मारिती, जोडीती, तोडीती. हा, ते यमाचे किंकर बहुसाल असं वर्णन आहे. अनेक यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला. म्हणून आपल्याकडे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत चांगलं वागावं. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल मेल्यानंतर कोणाला काय माहिती? पुढचा जन्म जर का आपल्याला प्राप्त होणार आहे हे जर आपल्याला कळालेलं आहे तर निश्चित निदान या जन्मात नाही पुढच्या जन्मामध्ये तरी काहीतरी चांगलं व्हावं अशी अपेक्षा आहे. म्हणून अनेक प्रमाण आहेत की सुवर्णदाने कांती निर्मळ. समजा सुवर्णदान केलं तर पुढच्या जन्मामध्ये निर्मळ कांती प्राप्त होते. हा, भूमिदाने भूपाळू सुवर्णदाने कांती निर्मळू. भूमिदान केलं तर पुढच्या जन्मामध्ये मोठ्या प्रदेशाचा भाग त्याच्याकडे त्याच्या मालकीचा होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय? पुढच्या जन्माचा हा विचारच आहे की नाही. म्हणजे आता जर असं केलं तर पुढे तसं होणार. हीच भूमिका आपण लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल विचार केला पाहिजे. घडी घडी काळ वाटयाची पाहे अजूनही किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना. लोकांना इतरांना उपदेश करायला फार आवडतो, पण नाथ महाराजांनी इथे स्वतःच्याच मनाला उपदेश करायला सांगितलंय. किती आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे याचा विचार न करता या क्षणाला तुम्हाला कळाल्यानं काय करायला हवं?
स्वतःच्या मनाला काहीतरी बोध करा. काहीतरी बोध करी म्हणा. आता काहीतरी आणि काहीही याच्यात फरक आहे बरं का. काहीही बोध करा नाही, काहीतरी बोध करी म्हणा. चांगला काहीतरी बोध आपल्या मनाला केला पाहिजे, जेणेकरून आपला पुढचा जो जन्म आहे हा चांगला होईल. आता काही जण म्हणतील की जाऊ द्या, पुढच्या जन्माचं कोण विचारात घेते, आत्ताचं काय. काही कर्म असे पण आहेत की ज्याचं प्रत्यंतर आपल्याला याच जन्मामध्ये पाहायला मिळतं. एखादी क्रिया आपल्याकडनं घडते आणि त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला याच देहामध्ये भोगायला मिळतो. असे पण काही कर्म आहेत. त्यामुळे माणसाने चांगलं केलं तर चांगलं होणार आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही बऱ्यापैकी सगळे शेतकरी कुटुंबातली मंडळी आहात. आपण सर्वच शेतकरी कुटुंबातली मंडळी आहोत. बीज जर चांगलं असेल तरच फळ चांगलं येणार आहे. सरळ गणित आहे. बीज म्हणजे कर्म आहे आणि फळ म्हणजे त्याचे भोग आहेत. जर आपल्याला चांगले भोग भोगायचे असतील तर पेरावं लागतं. बर, आधी छोटंसं पेरलं तर मोठं होतं. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. पेरणी करत असताना एक बी टाकावं लागतं. त्या कणीसातून हजारो दाणे येतात, पण त्या एका बीजाला आधी स्वतःला गाडून घ्यावं लागतं. मग ते एक बीज आपण व्हा. आता बरीचशी मंडळी अशी असतात की त्यांना असं वाटतं की एखाद्याच्या घरात परमार्थ आहे म्हणून हे करतात. योगीराज महाराज कीर्तन करतात कारण एकनाथ महाराजांची परंपरा आहे. त्यांचं कुळ इतक्या पिढ्यांपासून वारकरी संप्रदाय आहे, मग आमचं तरी काय. लक्षात घ्या, आपल्याकडे काही नाही असा विचार न करता आपण वारकरी नसूत तर आपल्यापासून परंपरा सुरू झाली पाहिजे. पुढच्या 4, 5, 6 पिढ्या पुढे गेल्यानंतर त्यांनी म्हटलं पाहिजे आमचे अमुक अमुक होते ना, त्यांच्यापासून आमच्या घरात परमार्थ. निदान त्या निमित्ताने तरी तुम्ही लक्षात राहाल. नाहीतर एकदा माणूस निघून गेला, लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतोय, मी जरा फार स्पष्ट बोलणारा माणूस आहे. एकदा माणूस निघून गेला की त्याचं महत्व संपत असतं. कोणी त्याची आठवण काढत नसतं. 2-5 वर्ष हे स्मरण वगैरे होत असतं. लक्षात घ्या, ते सुद्धा आपल्याकडे शास्त्रात सांगितलंय म्हणून, नाही तर ते सुद्धा कोणी केलं नसतं. पण आपल्याला जर का चिरकाळ टिकायचं असेल तर आपण असं काहीतरी चांगलं केलं पाहिजे की पुढच्या पिढ्यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे की यांच्यापासून आमच्या घरात परमार्थ आहे बरं का, ही परंपरा यांच्यापासून चालू झाली बरं का, त्यांनी हे काम केलंय. मोठी माणसं सांगतात नाही बघा, हे ना ही शाळा आमच्या आजोबांनी बांधली. आजोबांचं कार्य आज नाव त्या आजोबांचं शिल्लक राहणार आहे. म्हणजे काय, काहीतरी कर्म आपण चांगलं करावं तर आपण लोकांमध्ये उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाची फक्त कीर्ती शिल्लक राहत असते, शरीर निघून जात असतं, पण त्या माणसाने काय चांगलं केलं काय वाईट केलं याचा हिशोब लोकांकडे असतो. म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी या अभंगामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण विचार हाच केला पाहिजे की काहीतरी बोध करी म्हणा, काहीतरी बोध केला पाहिजे. काही जण म्हणतील जाऊ द्यावं आता आमचं राहिलंच किती, हत्ती गेला शेपूट राहिलं. असा विचार करू नका, कारण आपल्याकडे एक उदाहरण आहे खटवांग राजाचं. महाराजांनी प्रमाणात सांगितलं, एक तास उरला खटवंग रायाचे, एक तास उरला खटवंग राया, 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 भाग्य शकळीची प्राप्त झाली, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली खटवांग नावाचा राजा आपल्याकडे होऊन गेला. एकनाथ महाराजांनी दृष्टांत दिला. खटवांग राजा हा देवाच्या मदतीला धावून गेला जेव्हा देवांना गरज होती. दैत्यांसोबत युद्ध चालू होतं, देव हरायला आले आणि खटवांग राजाच्या लक्षात आलं की देवांकडून जर आपण उभं राहिलो नाहीत तर देवांचा पराभव निश्चित आहे. म्हणून त्या सगळ्या देवतांच्या बाजूने लढण्यासाठी तो खटवांग राजा आला आणि त्या खटवांग राजाच्या येण्यामुळे देवता जिंकले आणि दैत्य हरली.
समाधान झालं. देवानी इंद्रदेवानी सांगितलं, म्हणले वा 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 खटवांगा, तू आलास म्हणून आम्ही जिंकलो बरं का, तुझा आला नसताना आमचा पराभव निश्चित होता म्हणे. काय मागायचं ते माग म्हणले, आम्ही प्रसन्न आहेत तुझ्यावरती. खटवांग राजाने लगेच मागितलं नाही, हुशार माणसं लगेच मागत नसतात. खटवांग राजानं पहिला प्रश्न केला, माझ्याकडे आयुष्य किती शिल्लक आहे हे सांगा, मग मी ठरवतो काय मागायचं. बघा किती हुशारीचं मागणं आहे. आयुष्य किती शिल्लक आहे हे सांग म्हणले. काही लोकांना कळत नाही, काय मागायचं कळत नाही, आणि काही लोकांना फार कळतं. नेहमी सांगतो एकाला राजा प्रसन्न झाला, राजा, आणि त्या राजाने सांगितलं काय मागायचं ते माग म्हणले. काय मागशील ते द्यायला तयार आहे तुला. हातात तंबाखू होती, म्हटलं चुना मिळाला तर बरं होईल. अरे मूर्खा, राजा प्रसन्न झालाय, काहीतरी जास्तीचं माग. पण राजा प्रसन्न होऊन तंबाखूला चुना मागणारा महामूर्ख आहे. पण काही माणसं अजून हुशार असतात, बरीच माणसं हुशार असतात. एका म्हाताऱ्याला, दरिद्री म्हातारा, मरायला टेकलेला, दोन्ही डोळ्यांनी अंध, कुरूप, दरिद्री, त्याला मरण्याच्या आधी देव प्रसन्न झाला. मरण्याच्या आधी म्हणला, आत्तापर्यंत तू जी काही भक्ती केली आहेस त्याच्यावर मी प्रसन्न झालोय, काहीतरी एक मागणं मागू शकतोस म्हणले. आता त्याच्या जागेवर तुमच्या आमच्यासारखा जर असला असता तर का एकच मागणं मागायचं तर काय विचार केला असता. कोणी म्हणलं असतं डोळे द्या, पण डोळे काय करायचे. मरायला टेकलेला म्हातारा, आतापर्यंत काहीच पाहिलं नाही, जाता जाता कशाला हे शुष्क सगळं जीवन बघून जायचं. कोणी म्हणलं असतं ऐश्वर्य द्या, आता मरायला टेकलेल्या म्हाताऱ्याला ऐश्वर्य काय करायचं. एखादा म्हणेल तारुण्य द्या, मग पुन्हा हेच आयुष्य जगायचं का. म्हणजे एकच मागणं मागायचं म्हणल्यावर आपली परिस्थिती अशी झाली असती. पण तो फार हुशार होता. हुशार म्हणजे फार पुढचा होता, तुम्ही विचारही करू शकत नाही एवढा हुशार होता. त्यांनी सांगितलं देवा एकच मागणं मागायचं आहे. म्हणलं हो ठीक आहे म्हणले. माझ्या नातवाच्या डोक्यावरती राजमुकुट असलेलं मला बघू दे म्हणले, बाकी काही नको. कळालं का तुम्हाला त्यांनी काय काय मागितलं ते. अहो नातू होण्यासाठी मुलगा व्हावा लागेल, मुलगा होण्यासाठी तरुण व्हावं लागेल, लग्न व्हावं लागेल. पहिलं मागणं तरुण कर. दुसरं मागणं काय, बायको मिळू दे. आता बायको अशी कुरूपाला मिळणार आहे का. हा कुरूप होता म्हणून त्याला बायको मिळाली नाही. म्हणजे तिसरं मागणं काय झालं, सुंदर कर, निदान बरं तरी कर. चौथं मागणं म्हणजे मुलगा होऊ दे. पाचवं मागणं म्हणजे त्याला बायको मिळू दे. सहावं मागणं म्हणजे त्याला मुलगा होऊ दे. सातवं मागणं म्हणजे त्याला राजगादीवर म्हणजे एवढं ऐश्वर्य प्राप्त होऊ दे. आठवं मागणं म्हणजे एवढे वर्ष मला जगू दे आणि तो राजगादीवर असलेला मला बघू दे. 9 मागणे याला म्हणतात हुशारीचं मागणं. हा, त्यामुळे कोण प्रसन्न झालं याच्यावरून काय मागायचं हे ठरवलं गेलं पाहिजे. देवराज इंद्र खटवांगाला विचारलं काय मागायचं ते माग द्यायला तयार आहे. यांनी पहिला प्रश्न केला, मला आयुष्य किती येते सांगा म्हटले. ध्यान लावून इंद्राने सांगितलं 1 तास आयुष्य शिल्लक आहे म्हणले. बाबा तुझं फक्त 1 तास. खटवांग राजाने इंद्रदेवाला सांगितलं, अरे 1 तासाचं जर आयुष्य शिल्लक आहे तर तुझ्याकडून मागितलेलं काय मला पुरणार आहे. एकच कर म्हणले, मला याच क्षणावरती पृथ्वीवरती पाठव. कारण पृथ्वीवर जायला तिथून सुद्धा भरपूर काळ जाणं गरजेचं असतं. याच क्षणाला मला पृथ्वीवरती पाठव. आणि त्याच क्षणाला तथास्तु म्हणल्यानंतर जेव्हा पृथ्वीवरती तो खटवांग नावाचा राजा आला, 1 तास शिल्लक असणाऱ्या त्या खटवांग राजानं साधना केली, भगवन् नामस्मरण केलं. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. नाथ महाराज म्हणतात 1 तास शिल्लक असताना त्याला काय भाग्यदशा प्राप्त झाली. आपल्या सर्वांना कळकळीची विनंती, 1 तास शिल्लक असताना जर का तो चांगल्या स्थानाप्रती पोहोचू शकतो तर तुमच्या आमच्या जवळ अजून भरपूर आयुष्य आहे असं समजायला हरकत नाही. म्हणून आता समजलंय ना, इथून पुढे परमार्थ सुरू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भजन करा. विठोबा रखुमाई,
परिमळ गेली ओस फुलदेठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणातला अभंग आज सेवेकरता निवडलेला होता. आपल्या या जाधव वस्तीमध्ये कैलासवासी सौ लीलाबाई भागीनाथ जाधव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबावरती प्रेम असणाऱ्या सगळ्या परिसरातल्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा अत्यंत देखणा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. निश्चितपणे आपली आठवण जर कोणी काढत असेल तर कोणाला वाईट वाटणार आहे, त्यांना सुद्धा चांगलं वाटत असेल. खरं तर घरातल्या कुठल्याही व्यक्तीचं जाणं आणि त्यातल्या त्यात अचानक जाणं हे खरं तर त्रासदायक आहे. मात्र तरी देखील यज्जायते तन्म्रियते हे जगाचं सूत्र आहे. जो जन्माला येतो तो मरणार आहे. या मंडपातला एकही माणूस जिवंत राहणार नाही, प्रत्येकाला मरण आहेच आहे. मात्र या मरणाचा देखील सोहळा करता यावा आणि या मरणाचा सोहळा आमच्या वारकरी संप्रदायाने केलेला लक्षात घ्या. मरण जरी आलं तरी त्या मरणाचंही कौतुक आमच्याकडे चाललेलं आहे. संतांना मरणाचं भय ना, मरण माझे मरून गेले मज केले अमर. मरणा हाती सुटली काया विचारिया निश्चये जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी. संतांच्या चरणापाशी काळ लोळण घालत असतो. तुम्ही आम्ही संत नसल्यामुळे काळ आपल्या चरणावरती लोळण घालणार नाही. आपल्याला त्याच्या शरणागतीमध्ये जावं लागतंय. मात्र त्याच्या शरणागतीमध्ये जावं न लागावं याच्यासाठी म्हणून आपण आपली कर्म जर सुधारली तर मरणाचं भय शिल्लक राहत नाही. आपण काय म्हणतो, ज्याला कर नाही त्याला डर नाही असं आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये. आम्ही जर पापच केली नसेल किंवा या क्षणापासून जर आम्ही विचार केला असेल की आम्ही चांगलंच वागणार आहे तर पुढचा काळ निश्चितपणे चांगलाच असणार आहे. म्हणून संतांचं वाङ्मय किंवा कीर्तनाला फक्त जायचं म्हणून जायचं, यांनी बोलवलंय म्हणून जाऊन बसायचं ही अपेक्षा निदान या तरी कीर्तनातली नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही काहीतरी चांगलं केलं पाहिजे ही एक भूमिका जरी इथून घेऊन आपण बाहेर पडलो तरच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं यशस्वीपण ठरलेलं आहे, याच्यावरती ठरलेलं आहे. म्हणून या कुटुंबाने अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केले. खूप मोठ्या संख्येमध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. त्यामुळे त्या जिथे असतील त्या तिथे बसून त्यांना निश्चितपणे समाधानच वाटत असेल, निश्चितपणे समाधान वाटत असेल. आपलंही आपण गेल्यानंतर व्हावं असं जर वाटत असेल तर काहीतरी चांगलं करायचं असतं, निदान चांगले संस्कार तरी द्यायचे असतात. कारण आपण गेल्यानंतर चांगले संस्कार मुलांवर असतील तर ते आपला विचार पुढे करतील. त्यामुळे चांगले संस्कार तरी आपण आपल्या मुलांना दिले पाहिजेत आणि हे संस्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसत आहेत. मी पुन्हा सांगतो, घरातली एखादी व्यक्ती जाणं आणि त्यातही मातेचं स्थान हे जीवनामध्ये अतुलनीय आहे. मातेची बरोबरी कोणाशी होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आपल्या शास्त्रामध्ये देवापेक्षाही आईला प्रथम नमन सांगितलंय. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, मग अतिथी देवो भव वगैरे वगैरे. पण सर्वप्रथम स्थान हे मातेचं आहे. अर्थात उपजलेल्या प्रत्येकाला 5 बाप असतात असं शास्त्र सांगतं आणि 5 माता असतात असंही शास्त्र सांगतं. उपजलिया बाळकासी तत्वता पंचविध जाण पितानाथ महाराज सांगतात. 5 पिता जनिता चोपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचेते पितर स्मृताः.
5 बाप कोणते कोणते आहेत नाथ महाराज सांगतात किंवा शास्त्र आपल्याला सांगतं. जनिताच, जन्माला घालणारा आपला पहिला बाप आहे. उपनेताच, उपनयन संस्कार करणारा दुसरा बाप. यस्तु विद्याम प्रयच्छती, ज्याच्यापासून आपण ज्ञान प्राप्त करून घेतलेला आहे हा तिसरा बाप आहे. अन्नदाता, ज्याच्यापासून आपल्याला अन्न प्राप्त झालं म्हणजे नोकरी करणारा जो असेल त्याचा त्या कंपनीचा मालक म्हणजे अन्नदाता. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचा अन्नदाता म्हणजे शेतकरी, तो सुद्धा आपला चौथा बाप आहे. भयत्राता आणि भयापासून सोडवणारा सद्गुरू हा 5वा आपला बाप आहे. उत्तरोत्तर हे जे नाव घेतले ही उत्तरोत्तर चांगली चांगली आहेत बरं का. स्त्रियांचं वर्णन करत असताना आणि पुरुषांचं वर्णन करत असताना फरक आहे. भगवंताचं वर्णन करत असताना मुखापासून पायापर्यंत वर्णन आहे आणि आईसाहेब रुक्मिणीचं वर्णन करताना पायापासून मुखापर्यंत वर्णन आहे. म्हणजे तसं वर्णन करत असताना बापाचं वर्णन करत असताना उत्तरोत्तर श्रेष्ठ होत जाणारे बाप आहेत. म्हणजे जन्माला घालणारा बाप हा महत्वाचाच आहे, महत्वाचा नाही असं नाही आहे, पण तो इतका महत्वाचा नाही जेवढा सद्गुरू महत्वाचा आहे हे सांगण्याचं तात्पर्य. तसं प्रत्येकाला 5 माता आहेत. राजपत्नी, गृहपत्नी, मित्रपत्नी तथैव च पत्नी माता स्वमाता च पंचेता मातर स्मृता. 5 पत्नी 5 आया कोणत्या कोणत्या, 5 माता कोणत्या कोणत्या. राजपत्नी, राजाची बायको ही आपली पहिली आई आहे. राजपत्नी, गृहपत्नी, आपल्या सद्गुरूंची पत्नी ही आपली दुसरी आई आहे. मित्रपत्नी तथैव च, आपल्या मित्राची पत्नी ही आपली तिसरी आई आहे. राजपत्नी, गृहपत्नी, मित्रपत्नी तथैव च पत्नी माता, आपल्या पत्नीची जी आई आहे ती आपली चौथी आई आहे. आणि स्वमाताच, आणि आपल्या स्वतःला जन्माला घालणारी जी आहे ती आपली 5वी आई आहे. आता इथे जे वर्णन आलंय ते आईचा 5वा क्रमांक लागला. इथे मात्र वर्णन असं आहे उत्तरोत्तर सुद्धा इथे काय झालंय श्रेष्ठ होत गेलेलं आहे. स्वतःची आई जी आहे ही काय आहे सर्वश्रेष्ठ जननी. काय म्हणलंय जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे, असं जसं प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण दादाला सांगितलेलं आहे. म्हणजे जन्मभूमी ज्याप्रमाणे अत्यंत महत्वाची असते इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा, तशी आपल्याला जन्माला घालणारी जी माता आहे ती इतर कुठल्याही स्त्रीपेक्षा श्रेष्ठ सांगण्यात आलेली आहे. शास्त्रानुसार सांगण्यात आली आहे, संतांच्या वाङ्मयानुसार सांगण्यात आलेली आहे. आपल्या परंपरेने सुद्धा ही श्रद्धा जोपासलेली आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे त्या जिथे असतील तिथून त्यांना समाधान व्यक्त करत असतील. आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीनं मी त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करतो. यथामती अभंगाचं चिंतन झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी प्रेमानं भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, टाळी वाजवा, भजन करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास सापडला सापडला दयाला साधने, सापडला सापडला हरी, सापडला हरी दयाला साधने.
त्यानये मागुता